लोक अदालतीत वाहतूक पोलिसांच्या 1,46,60,250 रुपयांच्या दंडाची वसुली. फेब्रुवारी 2024 रोजी पुन्हा तडजोडीसाठी लोक अदालतीचे आयोजन. ठाणे शहर वाहतूक विभागाच्या धडक कारवाईत आणि दंडात्मक कारवाईतील दंडाची वसुली आणि तडजोड ही राष्ट्रीय लोक अदालत करण्यात आली. 9 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या लोक अदालतीत वाहतूक विभागाचे 5,338 खटले निकाली काढण्यात आले, तर तडजोड करत 38,02,100 रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली. तर फेब्रुवारी 2024 पुन्हा लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती दिली. ठाण्यात 9 डिसेंबर रोजी झालेल्या लोक अदालतीत ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीतील नागरिकांना मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ठाणे वाहतूक विभागात असलेल्या 18 विविध परिसरातील युनिट आहेत. या 18 युनिटच्या माध्यमातून वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर तब्बल 5,338 खटले दाखल करण्यात आलेले होते. सदर खटले हे लोक अदालतीमध्ये निकाली काढण्यात आले. वाहतूक विभागाच्या 1 डिसेंबर 2023 ते 9 डिसेंबर 2023 या कालावधीत 1,64,406 वाहतूक चलन फाडण्यात आले होते. या चलनाची दंडाची रकमेपोटी वाहतूक पोलिसांनी 1,58,150 रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत वाहतूक विभागाचे उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली. राष्ट्रीय लोक अदालतीला मिळालेला चांगला प्रतिसाद पाहता प्रलंबित खटले तडजोड अंती न्यायालयात निकाली काढण्याची मोहीम पुन्हा फेब्रुवारी 2024 राबवण्यात येणार आहे. तरी ठाणे वाहतूक विभागाकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी या मोहिमेचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. 9 डिसेंबर 2023 रोजी ठाणे जिल्ह्यातील लोक अदालतच्या दरम्यान आम्ही जी मोहीम हाती घेतली होती त्यामध्ये जवळपास 5,338 खटले निकाली काढण्यात आले आणि त्यामध्ये जी रक्कम आहे पोस्ट लिटिगेशन स्टेजमध्ये जी रक्कम वसूल करण्यात आली ती 38,02,100 रुपये इतकी रक्कम वसूल करण्यात आली. त्याचबरोबर 1 डिसेंबर ते 9 डिसेंबरच्या दरम्यान जे नोटिसेस कोर्टाच्या मार्फतीने पाठविण्यात आले होते लोकांना, त्या माध्यमातून सुद्धा जवळपास 1,08,58,000 रुपये जमा करण्यात आले. त्यामुळे जर एकूण जी आपण जर रक्कम पाहिली तर या दरम्यान म्हणजे 1 डिसेंबर ते 9 डिसेंबरच्या दरम्यान 1,46,60,250 इतकी मोठी रक्कम आम्ही जमा केली. यामध्ये लोक अदालतच्या माध्यमाने आम्ही लोकांना हा मेसेज किंवा दिला होता की जे आपले चलान आहेत, जी चलानाची रक्कम आहे ते कोर्टाच्या माध्यमाने पोस्ट लिटिगेशन स्टेजमध्ये नेऊन त्याच्यामध्ये रक्कम कमी करण्याचा प्रयत्न सुद्धा आमचा राहील आणि तो त्याच्यात लोकांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला आणि खूप मोठ्या संख्येने लोक आले. त्या दिवशी जो लोकांचा प्रतिसाद पाहून बऱ्याचशा लोकांना त्या संधीचा फायदा घेता नाही आला, कारण त्यांनी आधी यायला हवं होतं ट्रॅफिक डिपार्टमेंटकडे आपले कागदपत्र जमा करण्यासाठी, ते करता नाही आलं. त्यामुळे माननीय कोर्टाने पुन्हा एकदा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हीच मोहीम हाती घेण्याचा निर्देश आम्हाला दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही आपल्या माध्यमाने सांगू इच्छितो की आपले जे काही पेंडिंग ई चलान असतील ते चलानच्या कॉपीसह व इतर कागदपत्रांसह आपण आपापल्या हद्दीमध्ये असलेले जे ट्रॅफिकचे जे युनिट्स आहेत त्या युनिटच्या ऑफिसमध्ये जाऊन आपण आपले कागदपत्र जमा करावे, जेणेकरून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा ह्या संधीचा लाभ आपल्याला घेता येईल आणि जे चलान एकूण रक्कम आहे त्याच्यात नक्कीच 30%, 40% किंवा 50% रक्कम सुद्धा कमी होण्याची संधी आपल्याला मिळेल. आपल्या माध्यमाने 2 गोष्टीचं आवाहन करेन. एक की कोणत्याही ट्रॅफिक डिपार्टमेंटला चलान करून दंडित करणे हे आमचं मूळ काम नाही आहे. आमचं काम आहे ट्रॅफिक नियमन आहे आणि त्या दरम्यान जे पेंडिंग चलान आहेत, पेंडिंग चलान खूप मोठ्या प्रमाणात आहे, ई चलान जे आहेत ह्या संधीच्या माध्यमाने आपण जास्तीत जास्त जे ई चलान जे आहे ते जर आपण ते खटले निकाली काढले तर आपल्या गाडीचा रेकॉर्ड एकदम क्लिअर होऊन जाईल. आपल्यावर जे नेहमी कारवाईचा जो काही हे त्रास असतो, कुठेही सिग्नलवर
कोणी थांबवेल आणि ई चलन पेंडिंगच्या बाबतीमध्ये विचारणा होईल. हे सगळ्या त्रासापासून कमी व्हायचं असेल तर या संधीचा आपण जास्तीत जास्त फायदा घ्यावा हेच आपल्याला विनंती करतो. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे आर्ट गिल्ड टॅगतर्फे कलागंध पुरस्कार अभिजित झुंजारराव यांना जाहीर झाला. ठाणे आर्ट गिल्ड टॅग यंदा आपला 11वा वर्धापन दिन साजरा करत आहे. टॅगतर्फे विविध कलांना समाविष्ट करण्यासाठी नाट्यगंध, चित्रगंध, काव्यगंध, स्वरगंध, रंगगंध, नृत्यगंध, रसगंध, ग्रंथगंध अशा गंधांची निर्मिती केली जाते. या वर्षापासून दर वर्धापन दिनाला टॅग कलागंध हा पुरस्कार अभिनेते कुशल बद्रिके यांच्या हस्ते अभिजित झुंजारराव यांना दिला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने येत्या 16 डिसेंबर रोजी डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहातील मिनी थिएटरमध्ये होणाऱ्या या पहिल्या कलागंध पुरस्काराचे स्वरूप 1 लाख रुपये रोख व ट्रॉफी असणार आहे, अशी माहिती टॅगचे विश्वस्त विजू माने यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी दिग्दर्शक रवी जाधव, अभिनेते उदय सबनीस, अभिनेत्री संपदा जोगळेकर, कुलकर्णी श्रीरंग खटावकर आदी उपस्थित होते. ठाणे आर्ट गिल्ड अर्थात टॅग या संस्थेची 11 वर्षापूर्वी ठाण्यात स्थापना झाली, ज्या संस्थेमार्फत विविध कलांना एका व्यासपीठावर आणण्याचा उपक्रम अव्याहतपणे सुरू आहे. आणि मग त्यात नाट्य असो, चित्र असो, रंग असो, म्हणजे चित्रगंध, रंगगंध, पाकगंध असे अनेक गंध आहेत जे विशिष्ट कलेला वाहिले आणि ती सगळी मंडळी एकत्र येऊन महिन्यात किमान 4 कार्यक्रम सादर करत असतात. बरं, ते कार्यक्रम फक्त ठाण्यापुरते मर्यादित नसून इंदोर, बँगलोर, अगदी US, UK वरून सुद्धा कलाकार आणि रसिक यात सहभागी होत असतात. टॅग संस्थेने त्याच्या पलीकडे जाऊन एक नवीन उपक्रम सुरू करण्याचं ठरवलेलं आहे. तो म्हणजे उद्यमी कलाकाराला प्रोत्साहन म्हणून राज्यस्तरीय पुरस्कार देण्याचं ठरवलेलं आहे. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या पाठबळाने आपण हा कलागंध पुरस्कार पहिल्यांदा देतो आहोत, जो दरवर्षी राज्यातला जो कलाकार उद्यमी आहे त्याला काहीतरी करून दाखवण्याची इच्छा आहे अशा कलाकाराला सगळ्या क्षेत्रातल्या, म्हणजे फक्त नाटक, सिनेमा, अभिनय या क्षेत्रात नव्हे तर कुणी चित्रकार असेल, कुणी शिल्पकार असेल, कुठलीही कला, अगदी पत्रकारही असेल, तर अशा कुठल्याही त्या व्यक्तीला दरवर्षी हा पुरस्कार दिला जाणार आहे. ठाण्यात अनेक पुरस्कार दिले जातात, पण हा ठाण्यातील सर्वात मोठा आणि मानाचा पुरस्कार आहे. रुपये 1 लाख रोख आणि ट्रॉफी, सन्मान चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या
16 डिसेंबर रोजी डॉक्टर काशीनाथ घाणेकर मिनी थिएटर ठाणे इथे हा पुरस्कार संध्याकाळी 7 वाजता दिला जाणार आहे. हा पहिला पुरस्कार या टॅगचा कलागंध 2023 हा पहिला पुरस्कार रंगकर्मी अभिजित झुंजारराव यांना दिला जाणार आहे. आणि त्यांनी गेली 2 दशकं अभिजित झुंजारराव प्रायोगिक रंगभूमीवर खूप तडफडीने तळमळीने काम करत ज्यांना आर्थिक परिस्थितीमुळे आपली कला सादर करणं शक्य होत नाही त्यांना व्यासपीठ देतोय, त्यांना शिकवतोय आणि त्यांना रंगभूमीवर एक सशक्त कलाकार म्हणून आणण्याची धडपड त्याची आहे. त्या धडपडीला उमेद आणि ऊर्जा मिळावी म्हणून हा पहिला कलागंध पुरस्कार अभिजित झुंजारराव यांना देणार आहे. हा पहिला कलागंध पुरस्कार अभिजित झुंजारराव यांना अभिनेते कुशल बद्रिके यांच्या हस्ते दिला जाणार आहे. तर मी सगळ्यांना आमंत्रित करतो दिनांक 16 डिसेंबर संध्याकाळी 7 वाजता डॉक्टर काशीनाथ घाणेकर मिनी थिएटर येथे कलागंध पुरस्कार टॅग. अवैधरित्या धाबे आणि मद्य विक्री करणाऱ्या विरोधात हॉटेल संघटना आक्रमक. कारवाई न झाल्यास येत्या 31 डिसेंबरला हॉटेल बंदचा इशारा. ठाण्यात अनेक ठिकाणी ढाबे आणि रस्त्यावरच्या टपऱ्या गाड्यांवरती बेकायदा हॉटेलमध्ये सर्रासपणे मद्य विक्री केली जात आहे. तर परराज्यातील दारूचा ठाण्यात महापूर आहे. अशाच काळात थेट 10% वाढवलेला वॅट या सर्व गोष्टींमध्ये आता अधिकृत बार आणि हॉटेल चालवणं कठीण होऊन गेले आहे. ही बेकायदा मद्यविक्री बंद करा असे साकडे अधिवेशनात मुख्यमंत्री यांना निवेदन देत घालणार आहे. अन्यथा पोलीस आणि राज्य उत्पन्न यांनी कारवाई न केल्यास येत्या 31 डिसेंबरपासून ठाण्यातील परमिट रूम, बार, हॉटेल असोसिएशनने हॉटेल बंदचा इशारा दिला आहे. तसेच सर्व परमिट गव्हर्नमेंटला परत करत बेकायदेशीरपणे हॉटेल चालू असा देखील इशारा हॉटेल संघटनेने दिला आहे. त्याचबरोबर हॉटेल चालकांना दिवसाढवळ्या आणि मध्यरात्री हल्ला केला जातो या संदर्भात देखील पोलीस प्रशासन कुठेही कठोर पाऊल उचलून कारवाई करत नसल्याने नाराजी हॉटेल संघटनेने व्यक्त केली आहे. यावेळी हॉटेल संघटना ठाण्याचे अध्यक्ष उमेश शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली. डिमांड यही है, ये लोग जल्दी का जल्दी लाइसेंस लेने दो, धंधा करने दो. मगर अभी एज ऑन टुडे अभी ये सिचुएशन ऐसा है, ये लोग को गवर्नमेंट ऑर्डर देना चाहिए. इलीगल लाइसेंस का कोई व्यापार केंद्र उधर नहीं रहना चाहिए. टोटल कितने इलीगल ढाबे हैं? 100 का ऊपर, 100 का ऊपर, थाना में 100 का ऊपर. इलीगल विदाउट लाइसेंस का जो दुकान है अपना धंधा का ऊपर 80% माइनस होगा. होल हॉटेल टैक्स भरेंगे, 10% वैट भरेंगे और अपना कोई गवर्नमेंट का जो एक्टिविटीज है गवर्नमेंट के साथ हम लोग रहेंगे. हाँ. नेता लोगों के पास जाने की जरूरत नहीं, अपने अपन गवर्नमेंट के पास ही जाएगा. नेता लोगों के पास जाने की जरूरत नहीं. नेता लोग जाएगा तो उधर डबल गेम खेलता है, वो खेल अपने को देखने का नहीं है. हम लोग डायरेक्ट कंसर्न गवर्नमेंट के पास ही जाएगा, डिपार्टमेंट के पास ही जाएगा. लाइसेंस भी बढ़ी है, वैट बढ़ा है, सब कस्टमर के पास आता है. तो कस्टमर बोलता है मैं इधर भर नहीं सकता. सही है, सही है. तो इस क्या कस्टमर का डिसीजन बहुत सही है. इसकी जवाबदारी है, रिस्पॉन्सिबिलिटी गवर्नमेंट का रिस्पॉन्सिबिलिटी है. गवर्नमेंट अपना धंधा खराब करने के लिए गवर्नमेंट का लोग है, ये लोगों का डिसीजन है, गवर्नमेंट का डिसीजन नहीं है. गवर्नमेंट को मिस स्टैटिस्टिकल इंफॉर्मेशन देता है, वो हिसाब से अपना धंधा मार खाता है, इलीगल धंधा बढ़ता है. समझा आप? आपने बोला कि लाखों रुपए का आपके इधर से फाइन लिया जाता है, कोई अधिकारी है जो आपको ये लेता है, हफ्ते वगैरह लिए जाते हैं, उसके बारे में क्या लगता है? क्या है, क्या है? लाखों रुपए का हफ्ता लिया जाता है और ये के अधिकारी के पास से, उनके बारे में क्या कहेंगे? ये तो कितना हफ्ता लेता है वो मालूम नहीं है, मगर हफ्ता लेता है सही है. विदाउट हफ्ता के साथ कोई धंधा गवर्नमेंट ऑफिसर का कॉर्पोरेशन के हेल्प के बिना कोई धंधा चल नहीं सकता है. कितना हफ्ता लेता है अपन ले नहीं सकता. हफ्ता लिया आदमी वही उसको ही पूछना पड़ेगा कितना 1000 लेता है क्या, लाख लेता है क्या. इलीगल जो होटल है, ढाबा है, उनका लिस्ट जो है वो पुलिस ऑफिसर्स को इसके पहले ये जो इलीगल ढाबा है होटल है इसका लिस्ट जो है वो पुलिस ऑफिसर्स को इसके पहले दिया गया था क्या? दिया. उसके बाद में उन्होंने कुछ नहीं, कोई नो एक्शन इस पर टेकन. के बाद
उधर एक मान केस किया जाता है और हम लोग बाद में हम लोग जाके केस किया। ये ऐसा नहीं होता है, उधर अपने को ड्राई एरिया बोल के सर्टिफिकेट होना चाहिए क्योंकि प्रोविजन इज द कंट्रोल एक्साइज इज द रेवेन्यू। इसी गवर्नमेंट और के डिपार्टमेंट बनाता है कंट्रोल करने के लिए, प्रोविजन एंड एक्साइज, प्रोविजन कंट्रोल, एक्साइज इज द रेवेन्यू। अभी क्या होता है, जो लीगल जो आदमी बिजनेस करता है उसके ऊपर टारगेट वैट बढ़ाओ, लाइसेंस फी बढ़ाओ, ये बढ़ाओ। आज जितना लाइसेंस है उसका 100 टाइम जास्ती इलीगल धंधा चलता है। आज अपने लोग को क्या बोल रहे हैं, क्योंकि अपने को धंधा लाइसेंस सरेंडर करेगा, अपन इलीगल करेगा अपने वर्कआउट। क्या मतलब एक परमिट रूम खोलना पड़ता है, करीबन 40 एनओसी लाइसेंस लगता है 40। बट इलीगल ढाबा खोलने से कोई लोकल ऑफिसर को सेटल किया तो हो गया, लोकल ऑफिसर को सेटल किया तो उधर कुछ झंझट नहीं है। और अभी का जो ऐसा है, अभी आप लोग के माध्यम से बोलना चाहता है, सर्टन ऑफिसर्स एक्साइज और पुलिस वाला वो जो इलीगल बिजनेस चलता है उन लोगों को बोले अभी अधिवेशन चालू है, थोड़ा दिन संभालना, तुम्हारा खाना पीना चालू रखो, दारू मत भेजना, और कोई प्रेस वाला किस वाला आएगा तो तकलीफ होता है हमको। अभी थोड़ा अधिवेशन के बाद नहीं, उन लोग को मैसेज मेरा बात भी है, एक एक्सपर्ट जाके उन लोग मैसेज भेजा, अधिवेशन चालू है, संभालो, टाइम पे बंद रखो। नहीं तो क्या होता है, ये इलीगल, हम लोग को टाइम का रिस्ट्रिक्शन है, इलीगल वालों को सवेरे 5 बजे तक कोई चालू रहता है, उधर डिमार्केशन नहीं है, ब्लू प्रिंट नहीं है, लेकिन उसको दारू किधर से आता है, ये भी पॉइंट है ना। महाराष्ट्र गवर्नमेंट को ये मैसेज कौन भेजा आपको कि अधिवेशन चालू है, दारू बंद भेजो? ऑफिसर है, एक्साइज वाला ऑफिसर, एक्साइज एंड पुलिस बहुत। अच्छा, दूसरा एक पॉइंट बाकी है, वाइन शॉप्स जो क्लोज होता है 10:30 ये लोगों का टाइमिंग्स है। ये वाइन शॉप आजकल महाराष्ट्र में ताना डिस्ट्रिक्ट में 12:30 1-2 बजे तक चालू है, 1-2 बजे तक चालू है, वो भी बंद होना चाहिए, ये भी अपना डिमांड है।